या प्रशालेमध्ये मी 19 जून 1992ला प्रथमतः रुजू झालो आणि 31 मे 2026 रोजी तब्बल 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. खऱ्या अर्थानं या संस्थेचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य दासू पवार सर यांनी मला इथे बोलवलं, नोकरी दिली. फक्त नोकरी दिली नाही तर नाते दिली, माणसं दिली, प्रेम दिलं आणि मला घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलं. मी आज जो उभा आहे आपणासमोर ते म्हणजे प्रामुख्यानं माझं कुटुंबीय, माझे आई वडील, भाऊ बहीण आणि या संस्थेचे सर्व सदस्य यांच्यामुळे मी उभा आहे. या अध्यापनाच्या जीवन प्रवासामध्ये मी इंग्रजी व राज्यशास्त्राचं खऱ्या अर्थानं अध्यापन केलं आणि फक्त इंग्रजीचं अध्यापन करत असताना मुलांच्या मनामधली जी भीती होती इंग्रजी बाबतीत ती दूर करण्याचं काम केली. शब्बासकीची थाप देऊन मुलांना खऱ्या अर्थाने इंग्रजी येण्यासाठी भाग पाडलं आणि मुलं पारंगत इंग्रजीमध्ये केली. अगदी एबीसीडी इंग्रजी स्ट्रोक न येणाऱ्या 11-12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांना पेन कसा धरावा हे शिकवलं, एबीसीडीचे स्ट्रोक शिकवले आणि शिकवण्यामध्ये कधीही कमीपणा बाळगला नाही. अगदी विद्यार्थी इयत्ता 11वीला वर्गात आल्यापासून 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या हॉलमध्ये जाईपर्यंत त्याला नेहमीच माया दिली आणि प्रेरणा देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं आणि कोणतीही अडचण आली तरी न घाबरता विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना जागृत आणि प्रवृत्त करण्याचं काम केलं. दुसरा विषय राहिला तो म्हणजे राज्यशास्त्राचा. राज्यशास्त्र या विषयाच्या अनुषंगानं फक्त राजकीय पक्षाविषयी माहिती दिली नाही, राजकारणाविषयी माहिती दिली नाही, तर खऱ्या अर्थानं थोर समाजसेवक, थोर राजकारणी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर निर्माण करण्याचं काम केलं. या महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये या प्रशालेचे विद्यार्थी आज काम करत असताना चांगल्या जोमानं काम करतात ही माझ्यासाठी पोच पावते. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक सिनियर कॉलेजला प्राध्यापक झालेले आहेत, काही वक्ते आहेत, थोर राजकारणी निर्माण झालेले आहेत, समाजसेवक आहेत. त्याचबरोबर शेती करणारा माझा विद्यार्थी सुद्धा भेटल्यानंतर सांगतो, सर मी आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी आहे, मी माझ्या मुलांची काळजी घेतो आणि त्यापेक्षाही माझ्या आई वडिलांची काळजी घेतो आणि शेती करण्यामध्ये सुद्धा मला कुठलीही खंत मी बाळगत नाही, असं जेव्हा विद्यार्थी मनोगत व्यक्त करतो तेव्हा खऱ्या अर्थाने वाटतं की ज्या परिस्थितीमध्ये आमचे विद्यार्थी आहेत त्या परिस्थितीमध्ये ते आनंदी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी ज्याच्या त्याच्या पातळीवरती बौद्धिक क्षमतेनुसार आनंदी राहणं ही शिक्षकाच्या जीवनातली खऱ्या अर्थाने यशाची पोच पावती असते असं मला म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं मी आज 34 वर्षाच्या सेवेमध्ये संस्थेनं माझ्यावरती भरभरून प्रेम केलं. या प्रशालेतील शिक्षकांनी प्रेम केलं. अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये जेव्हा जेव्हा मला अडचण असायची, माझ्या सुखदुःखामध्ये संस्था आणि माझे सहकारी शिक्षक उभे राहिलेले आहेत. माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने घडत असताना माझे आई वडील, त्याचबरोबर 34 वर्षाच्या या कालखंडामध्ये माझ्या धर्मपत्नीने मोलाची साथ दिलेली आहे, तीही मी कधी विसरू शकणार नाही. त्याचबरोबर माझी मुलं खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकत आहेत, ही आनंदाची बाब आहे. मुलांच्या बरोबर गोरगरिबांची मुलं या परिसरातली चमकताना पाहताना खूप मोठा आनंद मनाला मिळतो आणि तो आनंद मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. अशा प्रकारे मी एक चांगले नागरिक घडवण्याचा मनोमनी प्रयत्न केलेला आहे. मला परीक्षार्थी घडवायचे नव्हते तर चांगले विद्यार्थी घडवायचे होते, सुजाण नागरिक घडवायचे होते की जे नवभारताचे या खेड्याचे आधारस्तंभ असतील. अशा प्रकारे मी माझ्या 34 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि त्याची पोचपावती म्हणजे आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पाडत असताना सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रातून दुरून मुलं आले, गावकरी आले, ज्येष्ठ नागरिक आले आणि त्यांनी माझ्याविषयीचे प्रेमानं 2 शब्द खरे सांगितले. यात खऱ्या अर्थानं माझ्या कामाची पोचपावती मिळाली असं मला वाटतं. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाटंबरे या प्रशालेमध्ये साजरा केला. खऱ्या अर्थानं खंडागळे सरांची आयुष्याची एकूण 34 वर्ष, त्या 34 वर्षातील एक ना एक दिवस खंडागळे सरांचा नवीन असायचा. त्यांचं अध्यापनाचे तंत्र पाहता खरोखर वाखाणण्यासारखं आहे, कौतुक करण्यासारखं आहे. कारण तळागाळातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि इंग्रजीच्या शिकवण्यासाठी किंवा इंग्रजीच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न जे आहेत ते अनमोल आहेत. खरोखर आम्हा सर्व प्रशालेला आणि प्रशालेतील सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाची उणीव आम्हाला भासणार आहे. अशा प्रकारचे खंडागळे सरांचं जे कार्य आहे उत्तुंग आहे. यापुढेही
सेवानिवृत्तीनंतरचा त्यांचा काळ सुखा समाधानाचा आनंदाचा जावो, आरोग्यदायी जावो आणि खऱ्या अर्थानं खंडागळे सरांना इथपर्यंत आणण्यासाठी त्यांच्या धर्मपत्नीचा फार मोठा त्याग आहे. कारण त्यांच्या धर्मपत्नीनं जर वेळेवर डबा दिला नसता किंवा त्यांचं मानसिक स्वास्थ्य नीट ठेवलं नसतं तर खंडागळे सरांच्याकडून एवढं सुंदर काम झालं नसतं असं मला वाटतं. कारण त्यांची जी बेटर हाफ आहे तिला सुद्धा शुभेच्छा आणि आमच्या प्रशालेकडून त्यांना धन्यवाद. पर्यंत गेलेले आहेत ते ज्येष्ठ शिक्षक इथं उपस्थितीत आहेत. त्याचबरोबर ज्यांनी मला घडवलं ते माझे गुरुवर्य एन टी पवार सर, संस्थेचे संचालक रामहरी पवार. मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही, वेळ फार कमी दिलेला आहे. विविध प्रशालेंचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळ, त्याचबरोबर काही राजकारणी, समाजसेवक, माझं सर्व कुटुंबीय, नातेवाईक, या गावातील पालक आणि माझ्यावरती प्रेम करणारे आणि उपस्थितीत असणारे आपण सर्वजण, त्याचबरोबर विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी माझं मनोगत पूर्ण सुरू करण्यापूर्वी प्रथमतः या प्रशालेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आहे. एका राजाच्या नावाने ही प्रशाला सुरू आहे. त्या छत्रपती शिवरायांना प्रथमतः माझा मानाचा मुजरा. त्याचबरोबर प्रशालेचे संस्थापक आमचे आदरणीय ज्यांनी आम्हाला घडवलं दासू पवार सर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून मी माझं मनोगत चालू करतोय. प्रथमतः मी माझ्या मित्राविषयी बोलतोय आणि नंतर माझ्या मनोगताला सुरुवात करतोय. जो माझा मित्र 30 जून रोजी सेवानिवृत्त झाला आणि त्यांनी माझ्याविषयी मनोगत इथं व्यक्त केलं, त्यांच्याविषयी अगदी 2च मिनिटात त्यांच्याविषयी थोडक्यात बोलणार आहे. यशवंत हायस्कूल शिरबाग क्रीडा संघटनेचे माजी अध्यक्ष, राज्यस्तरीय कबड्डीचे मार्गदर्शक, 2 वेळा हातीसगावचे उपसरपंच राहिलेले आणि ज्यांच्या ताब्यात गेली 20 वर्ष हातीसची ग्रामपंचायत आहे आणि जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, एक दानशूर व्यक्तिमत्व, एक समाजसेवक राहिलेले शहाजी गाडगे सर. खऱ्या अर्थानं त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कार्य असेल, लग्न कार्य तर बोलवतो किंवा अजून एखादा सण समारंभ असेल तर माणसं जेवायला गावातली सर्वच बोलवतो. पण हा माणूस एप्रिल किंवा मे महिन्यात म्हसोबाची यात्रा असते, त्या यात्रेला 12, 13, 15 बोकडं कापतो आणि संपूर्ण गाव बोलवतो. दर वर्षी नित्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. फक्त मांसाहारी बघा इकडं समोर सर, समोर